श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 36वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आता आपण 36वा सर्ग वाचूया. अर्जुनाचे डोळे रोषाने रक्तवर्णी झालेले होते. तो अर्जुन रूपी अग्नी प्रलय कालाच्या महाभयंकर पावकाप्रमाणे प्रज्वलित झाला. सुंदर सोन्याचा बाजूबंद धारण करणाऱ्या वीर अर्जुनाने त्वरेने गदा उचलली आणि त्या राक्षसांवर आक्रमण केले. जणू सूर्यदेवच अंधकार समूहावर तुटून पडला. भुजांद्वारे फिरविली जाणारी ती विशाल गदा वर उचलून गरुडाप्रमाणे तीव्र वेगाने राजा अर्जुन तत्काळ त्या निशाचरावर तुटून पडला. त्यावेळी मुसळधारी प्रहस्त जो विंध्यगिरी सारखा अविचल होता तो त्याचा मार्ग अडवून उभा ठाकला. ज्याप्रमाणे पूर्वकाली विंध्याचलाने सूर्यदेवाचा मार्ग अडविला होता त्याचप्रमाणे प्रहस्ताने अर्जुनाला अडविले. मदाने उन्मत्त झालेल्या प्रहस्ताने कुपित होऊन अर्जुनावर लोखंडाने मडविलेली एक भयंकर मुसळ फेकले आणि काळाप्रमाणे भीषण गर्जना केली. प्रहस्ताच्या हातातून सुटलेल्या त्या मुसळाच्या अग्रभागी अशोक पुष्पाप्रमाणे लाल रंगाची आग प्रकट झाली. ती जाळून टाकील अशी दाहक वाटत होती. परंतु कार्तवीर्य अर्जुनाला त्यामुळे किंचितही भय वाटले नाही. आपल्याकडे वेगाने येणारे ते मुसळ त्याने गदा मारून पूर्णपणे निष्फळ करून टाकले. त्यानंतर गदाधारी हयहय राज जिला 500 बाहूंनी उचलून फेकावे लागत असे त्या भारी गदेची मंडले घेत प्रहस्ताकडे धावला. त्या गदेच्या अतिवेगाने घायाळ होऊन प्रहस्त तत्काळ पृथ्वीवर कोसळला. जणू एखादा पर्वतच वज्रधारी इंद्राचा आघात होऊन जमिनीवर कोसळावा. प्रहस्तास जमीनदोस्त झालेला पाहून मारीच, शुक, सारण, महोदर आणि धूम्राक्ष समरांगणातून पळून जाऊन उभे राहिले. प्रहस्त पडल्यावर आणि अमात्य पळाल्यावर रावणाने नृपश्रेष्ठ अर्जुनावर तत्काळ हल्ला चढविला. मग 1000 बाहूंच्या नरनाथात आणि 20 बाहूंच्या नरनाथात तेथे जे भयंकर युद्ध सुरू झाले ते अंगावर शहारे आणणारे होते. विक्षुब्ध झालेले 2 समुद्र, मुळापासून हलणारे 2 पर्वत, तेजस्वी असलेले 2 आदित्य, दाहक असलेले 2 अग्नी, बलाने उत्तम झालेले 2 गजराज, गायीसाठी कामातूर होऊन लढणारे 2 बैल, जोरजोरात गर्जना करणारे 2 मेघ, उत्कृष्ट बलशाली असणारे 2 सिंह, तसेच क्रुद्ध झालेले रुद्र आणि कालदेव ज्याप्रमाणे युद्धास सज्ज व्हावेत त्याचप्रमाणे ते रावण आणि अर्जुन एकमेकांवर घणाघात करू लागले. ज्याप्रमाणे पूर्वकाळी पर्वतांची वज्राचे भयंकर आघात सहन केले होते त्याचप्रमाणे ते अर्जुन आणि रावण तेथे गदांचे प्रहार सहन करीत होते. ज्याप्रमाणे विजेच्या कडकडाटाने सर्व दिशा प्रतिध्वनित होतात त्याचप्रमाणे त्या 2 वीरांच्या गदांच्या आघातांनी सर्व दिशा दुमदुमल्या. ज्याप्रमाणे वीज चमकून आकाशाला सुवर्णरंगी करून टाकते त्याचप्रमाणे रावणाच्या छातीवर कोसळणारी अर्जुनाची ती गदा त्याच्या वक्षस्थळावर सोनेरी प्रकाश पसरवीत होती. त्याचप्रमाणे रावणाकडूनही अर्जुनाच्या छातीवर वारंवार मारली जाणारी गदा एखाद्या महान पर्वतावर कोसळणाऱ्या उल्केप्रमाणे प्रकाशित होत होती. त्यावेळी न अर्जुन थकला होता न राक्षसगणांचा राजा रावण. पूर्वकाळी परस्परांशी झुंजणाऱ्या इंद्र आणि बलीप्रमाणे त्या दोघांचे युद्ध एकसारखे वाटत होते. ज्याप्रमाणे बैल आपल्या शिंगांनी आणि हत्ती आपल्या दातांच्या टोकांनी परस्परांवर प्रहार करतात त्याचप्रमाणे ते नरेश निशाचरराज एकमेकांवर गदांनी आघात करीत होते. मध्येच अर्जुनाने क्रुद्ध होऊन
रावणाच्या विशाल वक्षस्थळावर दोन्ही स्तनांच्या मध्ये आपल्या पूर्ण ताकदीनिशी गदेचा प्रहार केला, परंतु रावण वरदानामुळे सुरक्षित होता, म्हणून रावणाच्या छातीवर वेगपूर्वक आघात करूनही ती गदा एखाद्या दुर्बल गदेप्रमाणे 2 तुकडे होऊन जमिनीवर कोसळली. तथापि अर्जुनाने फेकलेल्या गदेच्या आघाताने व्यथित होऊन रावण एक धनुष्य मागे हटला आणि आर्तनाद करीत खाली बसला. दशग्रीव व्याकुळ झालेला पाहून अर्जुनाने एकाएकी उसळी घेऊन त्याला पकडले. जणू गरुडानेच झडप घालून एखाद्या सर्पाला दाबून धरावे तसे अर्जुनाने दशग्रीवाला पकडले. ज्याप्रमाणे पूर्वकाळी भगवान नारायणांनी बळीला बांधले होते, त्याचप्रमाणे बलवान राजा अर्जुनाने दशाननाला बलपूर्वक पकडून आपल्या 1000 हातांनी त्याला मजबूत दोराने बांधून टाकले. दशग्रीव बांधला गेल्यावर सिद्ध, चारण आणि देव साधू साधू असे म्हणत अर्जुनाच्या मस्तकावर पुष्पवृष्टी करू लागले. ज्याप्रमाणे वाघ एखाद्या हरणाला दाबून धरतो किंवा सिंह हत्तीला दाबून धरतो, त्याचप्रमाणे रावणाला आपल्या अंकित करून हयहयराज अर्जुन हर्षातिरेकाने मेघाप्रमाणे वारंवार गर्जना करू लागला. त्याचवेळी प्रहस्त शुद्धीवर आला. दशमुख रावण बद्ध झालेला पाहून तो राक्षस एकाएकी कुपित होऊन हयहय राजाकडे धावला. ज्याप्रमाणे वर्षाखाली आल्यावर समुद्रावरील ढगांना वेग वाढतो, त्याचप्रमाणे तेथे आक्रमण करीत असलेल्या त्या निशाचरांचा वेग वाढलेला दिसत होता. सोडा सोडा, थांबा थांबा असे वारंवार म्हणणारे राक्षस अर्जुनाकडे धावले. त्यावेळी प्रहस्ताने रणभूमीवरील अर्जुनावर मुसळ आणि शूलाचे प्रहार केले, परंतु अर्जुनाला त्यावेळी भीती वाटली नाही. त्या शत्रुसूदन वीराने प्रहस्त आणि देवद्रोही निशाचरांनी सोडलेली ती अस्त्रे आपल्या शरीराजवळ येण्याच्या आधीच पकडली. मग त्याच दुर्धर आणि श्रेष्ठ आयुधांनी त्या सर्व राक्षसांना घायाळ करून ज्याप्रमाणे हवा ढगांना छिन्न विच्छिन्न करून उधळून लावते, त्याचप्रमाणे पळवून लावले. त्याचवेळी कार्तवीर्य अर्जुनाने समस्त राक्षसांना भयभीत करून टाकले आणि रावणाला घेऊन आपल्या सुहृदांसह नगरीत आला. नगराच्या जवळ आल्यावर ब्राह्मणांनी आणि नागरिकांनी आपल्या इंद्रतुल्य तेजस्वी नरेशावर फुलांची आणि अक्षतांची वृष्टी केली. मग ज्याप्रमाणे सहस्त्र नेत्रधारी इंद्र बलीला कैद करून घेऊन गेला होता, त्याचप्रमाणे राजा अर्जुनाने कैदी रावणाला बरोबर घेऊन आपल्या पुरीत प्रवेश केला. इथे 36वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 37वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.